रत्नागिरी नगर परिषद निवडणुकीच्या रणधुमाळीत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उपनेते बाळ माने यांनी पालकमंत्री उदय सामंत यांच्या महायुतीवरती टीकास्त्र डागलं। मित्रपक्षांना तिकीट वाटताना शिवसेना शिंदे गट आणि भाजपची दमछाक झाली असून महायुतीची बोट आता ओव्हरलोड झाले आहे असा टोला माने यांनी लगावला। माने यांनी दावा केला की ओव्हरलोड झाल्यानं आता महायुतीतून आउटगोईंग सुरू होणार आहे आणि निष्ठावंत कार्यकर्ते आमच्या पक्षाकडे येत आहे। या निवडणुकीत बाप कोण आणि कोण स्ट्रॉंग हे जनताच ठरवेल असं ठाम मत त्यांनी व्यक्त केलं। पत्रकार परिषदेत बाळ माने यांनी महाविकास आघाडीच्या वाढत्या ताकदीचं प्रदर्शन केलं। महाविकास आघाडीला आता रत्नागिरीत केवळ काँग्रेस, राष्ट्रवादी, शरद पवार गट नव्हे तर रिपब्लिकन पार्टी, वंचित आघाडी, बहुजन समाज, बसपा आणि महत्त्वाचे म्हणजे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं देखील जाहीर पाठिंबा दिला आहे। पत्रकार परिषदेवेळी काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस रमेश कीर, तालुका प्रमुख शेखर घोसाळे, ज्येष्ठ नेते प्रमोद शेरे, राष्ट्रवादी शरद पवार गट, त्याच पद्धतीनं मिलिंद कीर आणि मनसेचे अविनाश सौंदळकर यांच्यासह सर्व समर्थक पक्षांचे पदाधिकारी उपस्थित होते। महायुतीनं उमेदवार जाहीर करण्यास केलेला विलंब हा महाविकास आघाडीच्या वाढत्या रूपाचं लक्षण असल्याचं माने यांनी सांगितलं। मात्र महायुतीच्या उमेदवारांमुळे आम्हाला कोणताही प्रश्न येणार नाही असा विश्वास देखील त्यांनी व्यक्त केला। यावेळी बाळ माने यांनी पालकमंत्री उदय सामंत यांना थेट आव्हान देत निवडणुकीत ज्वलंत मुद्दा उपस्थित केला। त्यांनी मागणी केली की डांबर घोटाळ्याशी संबंधित 44 कोटी रुपयांचं व्हाउचर निवडणुकीपूर्वी जनतेसमोर जाहीर करावं।